मी महानगरपालिकेमध्ये सभागृह नेता असताना सर्वप्रथम पेट स्कॅन सेंटरच्या निर्मितीसाठी बजेटमध्ये 8 कोटी रुपये तरतूद केली होती आणि गेले 7-8 वर्ष मी त्याच्यावरती प्रयत्न करतोय। महानगरपालिकेने जवळजवळ 16 कोटी रुपये बजेट या प्रकल्पाकरता दिलं आहे आणि कॅन्सरच्या ज्याला म्हणतात की निदान करण्यासाठी जी टेस्ट असते त्या पेट स्कॅन सेंटरचं उद्या आपण लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये करतोय। बऱ्याच वेळा शरीरामधल्या वेगवेगळ्या अवयवामध्ये कॅन्सर पसरलेला असतो, तो कुठल्या अवयवात आणि किती टक्के पसरला आहे मला असं वाटतं की या टेस्टच्या माध्यमातून त्याची माहिती कळू शकते आणि महानगरपालिकेच्या दराने म्हणजे बाहेर अनेक ठिकाणी आपण पाहतो की 25,000 रुपये 22,000 रुपये असा दर आकारला जातो, म्हणजे किमान याच्यापेक्षा निम्म्या दरामध्ये 10 ते 12,000 रुपये खर्च म्हणजे महानगरपालिकेच्या दराने सामान्य माणसाला ज्याला म्हणता येईल की सहजतेने परवडू शकेल अशा दराने हे पेट स्कॅन सेंटर सुविधा देणार आहे। आणि मला सांगायला आनंद होतोय आणि अभिमान वाटतोय की पुण्यनगरीचे माजी खासदार स्वर्गीय गिरीश भाऊ बापट यांचं नाव आपण या पेट स्कॅन सेंटरला दिलेलं आहे। शिवसेनेची मनसेची बैठक झाली आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी म्हणले की मुख्यमंत्री म्हणजे आमिष दाखवण्यासाठी पुण्यात येत आहेत। मला असं वाटतं की देवेंद्रजी हे विकसित महाराष्ट्राचं स्वप्न घेऊन महाराष्ट्राचा विकास करायला निघालेले राज्याचे मुख्यमंत्री आहेत। त्यांचं व्हिजन हे विकासाचं आहे आणि पुण्यावरती त्यांचं विशेष प्रेम आहे, विशेष लक्ष आहे। पुण्यातले अनेक मोठे प्रोजेक्ट किंवा अनेक मोठी विकास कामं ही राज्य सरकारने पुण्यामध्ये केली आहेत आणि पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून उद्या जवळजवळ 3,000 कोटी रुपये खर्च करून केलेल्या विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण ऑनलाईन पद्धतीने देवेंद्रजींच्या उपस्थितीमध्ये होतं। एक व्हिजन असणारा राज्याचा मुख्यमंत्री पुण्यात येऊन अशा पद्धतीने उद्घाटन करतोय, याच्याकडं राजकीय चष्मा घालून मला असं वाटतं की बघितलं नाही पाहिजे। बेसिकली हा प्रकल्प गेले 5-7 वर्षापासून चालला आहे आमचा, कारण ह्या गोष्टी तयार करण्यासाठी याला खूप नॉर्म्स आहेत। ARB म्हणून एक आपली संस्था आहे की ज्याच्या सगळ्या अटी आणि शर्ती मिळाल्यानंतरच हा प्रकल्प चालू केला जाऊ शकतो। ठीक आहे, हा भारतातील पहिला महापालिकाचा असा प्रकल्प आहे की ज्याच्यातनं आणि दिवसेंदिवस कर्करोगाचे पेशंट्स हे वाढतच चाललेले आहेत आणि त्याची खरोखर गरीब लोकांना किंवा सगळ्यांनाच याची गरज आहे की ते कमी ह्याच्यात आणि चांगले उच्च प्रतीचं अवेलेबल व्हावं। या दृष्टीने आम्ही 4-5 वर्षापासून काम करतो आणि ते आता आमचे प्रयत्न सगळे आता आलेले आहेत आणि त्याचे उद्घाटन उद्या आपले मुख्यमंत्री साहेब उद्या करणार आहेत। काल उशिरा जे आहे ते महायुती म्हणून लढल्याचं अनेक नेत्यांनी सांगितलेलं आहे। तुमच्याकडे एवढे अर्ज आलेले आहेत, कसं सगळे चित्र असणार आहे पुण्यामध्ये, कारण उद्या मुख्यमंत्री सुद्धा या सगळ्या पार्श्वभूमीवर विविध विकास कामाचं उद्घाटन सुद्धा करतात। मी आपल्याला वारंवार या विषयात माहिती दिली की आम्ही महानगरपालिकेची निवडणूक महायुती म्हणूनच लढणार आहोत। राज्यामध्ये महायुतीचा पॅटर्न आहे, विधानसभा लोकसभा आम्ही महायुती म्हणून लढलोय आणि पुण्यात सुद्धा आम्ही महायुतीचा धर्म पाळणार आहोत। आज मितीला आमच्याकडे 41 प्रभागांमधनं 2,000 पेक्षा अधिक इच्छुक उमेदवारांचे अर्ज आलेत आणि गेले 3 दिवस आम्ही वेगवेगळ्या 4 ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतोय। प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक जागेवरती मोठ्या प्रमाणात इच्छुकांची गर्दी आहे। खूप चांगले नवोदित तरुण आहेत, महिला उमेदवार इच्छुक आहेत, त्या ठिकाणी गेले 10 वर्ष 20 वर्ष पक्षासाठी काम करणारे असे अनेक कार्यकर्ते त्या जागांवरती निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत। तानाजी सावंतांचे चिरंजीव त्यांच्याकडे केली आहे आता उमेदवारी मागणी केली का त्यांनी तुमच्याकडे? प्रत्यक्ष भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात येऊन त्यांनी असा कोणत्याही प्रकारचा
अर्ज दिलेला नाही आहे, पण आपल्याकडनंच ही बातमी मला असं वाटतं की पहिल्यांदा चालली. त्यांचे कोणी प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये येऊन अर्ज घेऊन गेले अशी माहिती प्रथमदर्शनी समोर आली. आणि अनेक जण म्हणजे वेगवेगळ्या पक्षातनं अनेक जण इच्छा व्यक्त करतायत, परंतु भारतीय जनता पार्टीच्या सामान्य कार्यकर्त्याला, भारतीय जनता पार्टीसाठी योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांना ही निवडणूक प्राधान्याने आम्ही संधी देणार आहोत. अशा पद्धतीने वेगवेगळे प्रवेश होणार अशा चर्चा वारंवार होत आहेत, परंतु जोपर्यंत भारतीय जनता पार्टीमध्ये कोणी प्रत्यक्ष येत नाही, काम सुरू करत नाही, तोपर्यंत अशा नावांवरती चर्चा करणं मला असं वाटतं योग्य होणार नाही. महानगरपालिकेच्या कामांची पोलखोल जी आहे ती 20 तारखेला उद्धव ठाकरे पुण्यात येऊन करणार आहे. पंचनामा असं कार्यक्रमाचं आयोजन जे आहे ते शिवसेनेने केलं आहे आणि मनसे त्याच्याबरोबर आहे. मनसेचं म्हणणं आहे की भाजपमध्ये 80 ते 90 जे नगरसेवक आहेत ते त्यांच्या सीट जे आहेत त्या धोक्यात आहेत. नाही, मला असं वाटतं की या निमित्ताने का होईना उद्धव ठाकरेंना पुण्याचं दर्शन करण्याची संधी मिळेल. गेले अनेक वर्ष ते पुण्यात आले नाहीत. देवेंद्रजी दर 8-15 दिवसाला पुण्यात असतात. पुण्यातल्या बारीक सारीक कामांची, पक्ष संघटनेची माहिती घेतात, इथल्या विकास कामांना ते गती देतात. मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी विकासाचं विजन घेऊन समाजाशी थेट कनेक्ट होण्याच्या दृष्टीने काम करते. त्यामुळं अशा पोलखोल केल्याने पुणेकरांना माहिती आहे खरं काम करणारं कोण आहे, त्याची वास्तविकता पुणेकरांना माहिती आहे. तुम्ही म्हणता अध्यक्ष की काम करणाऱ्या व्यक्तीला उमेदवारी दिली जाईल. तानाजी सावंतांच्या मुलाचा प्रतिनिधीहून अर्ज घेऊन गेलाय, म्हणजे पुणे शहर अध्यक्ष एक तानाजी सावंतांच्या मुलाची उमेदवारी नाकारतायत असं म्हणायचं, कारण की तुम्ही म्हणताय अगोदर प्रवेश करावा, पक्षाचं काम करावं आणि त्यानंतर उमेदवारी. असं आहे की आज आम्हाला असे अनेक जणांचे फोन येतात की भारतीय जनता पार्टीमध्ये आम्हाला संधी द्या, उमेदवारी द्या, प्रभाग क्रमांक सांगतात, पण या पक्षामध्ये वर्षानुवर्ष काम करणारे त्या प्रभागामध्ये आमच्याकडे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत. याचा अर्थ भारतीय जनता पार्टीमध्ये कुणी प्रवेश करू नये असं नाही आहे. पक्षामध्ये प्रत्येकाचं स्वागत आहे. मोदीजींच्या कामावरती विश्वास ठेवून, देवेंद्रजींच्या कामावरती विश्वास ठेवून अनेक जण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत. अशा सर्वांचं मी निश्चित स्वागत करेल, परंतु तिकीट देण्याचा अधिकार हा काही लगेच प्रवेश केला आणि तिकीट दिलं असं होत नसतं. याच्यावरती काम करणारी एक समिती आहे, राज्यातलं भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व आहे. त्यामुळं अशा पद्धतीने मला असं वाटतं की आपल्या माध्यमातून बातमी लावणं हे योग्य होणार नाही. भारतीय जनता पार्टीची एक प्रणाली आहे, एक सिस्टीम आहे, त्याच माध्यमातून आपल्याला यावं लागेल. रेड सिग्नल म्हणावं? नाही, सिग्नल कोणताही नाही आहे, आपणच याला सिग्नल म्हणताय. मी पुन्हा सांगतो की पक्षाच्या मुलाखतींचा कार्यक्रम झाला आहे. अशा पद्धतीने आपण ज्यांचं नाव घेत आहे ते कोणत्याही मुलाखतीला प्रत्यक्ष आलेले नाही आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.